राष्ट्रवादी शरद पवार गटाचा करिश्मा चालणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आतापर्यंत शरद पवार गटानं 7 जागांवर 10 पैकी 7 जागांवर यश मिळवलेलं आहे किंवा आघाडी राखलेली आहे। हीच आघाडी आता पुढे सुद्धा पाहायला मिळणार का हे या 3 मतदारसंघांमध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण जी राष्ट्रवादी फुटल्यानंतर जो प्रश्न निर्माण झाला होता की जनता नेमकं कोणाच्या पाठीशी, अजित पवार की शरद पवार, त्याचं उत्तर आता या निकालातून स्पष्ट होतं आहे आणि जवळपास अजित पवार गटाच्या तुलनेत शरद पवार गटालाच जनतेची साथ मिळताना आपण पाहतो आहे। खर तर 2019 मध्ये जेव्हा मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं होतं त्यावेळीच जेव्हा राष्ट्रवादी अखंड होती तेव्हा राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार होते। त्यापैकी सुनील तटकरे हे सध्याचे खासदार आहेत जे अजित पवार गटासोबत गेले। जेव्हा बंड झालं तेव्हा सुनील तटकरे अजित पवारांकडे गेले, तर उर्वरित जे 3 खासदार होते ते शरद पवार यांच्याकडेच राहिले आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला इथं यश मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उलट मागच्या निवडणुकीपेक्षाही शरद पवार गटाला याचा फायदा होताना पाहायला मिळतोय आणि ही कुठेतरी सहानुभूतीचीच लाट आहे का वरून आपण पाहतो आहे की 7 जागांवर शरद पवार गटाला आघाडी राखता आलेली आहे। मागच्या वेळेपेक्षा जे खासदार पक्ष फुटल्यानंतर सुद्धा जी गळती निर्माण झाली होती त्या विरुद्ध आता शरद पवार आता त्याही पेक्षा जास्त खासदार निवडून आणतायत का हे आता काहीच वेळात आपल्याला दिसणार आहे। आणि त्या उलट आपण अजित पवार गटाला पाहतोय, अजित पवार गटाची राष्ट्रवादीला मात्र केवळ 1 जागेवरच सध्या त्यांची आघाडी दिसते। अजित पवार गटाला 4 जागा सोडण्यात आल्या होत्या महायुतीकडून, मात्र त्यापैकी केवळ एकाच जागेवर म्हणजेच रायगड मध्ये जिथे सुनील तटकरे हे आलेले आहे, हे उमेदवार म्हणून आहेत, तिथंच केवळ अजित पवार गटाला आघाडी राखता आलेली आहे। मात्र ही आघाडी कायम राखता येणार का हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। बाकी जी जागा आहेत अजित पवार गटाच्या तिथं मात्र पिछाडीच असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या पक्षफुटीमुळे अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला मात्र मोठा फटका बसताना आता सध्या या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतात।